हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही म्हणाल मी टिकली नाही लावली, तर मी विसरली होती. मी काही आरशात पाहिलं नाही. तर सकाळी सकाळी पाहिलं तर झाडूवाल्या आंटीनं मस्त साफ केलं होतं बा. मग आता तुम्ही म्हणाल हे झाड बोराचं आहे, तर बोराचं नाही, इथं का लिहिलं आहे सांगा बरं तुम्ही. तर मलाही नाही समजलं, ते कन्नडात लिहिलं आहे. मग इकडे आली तर इकडे मस्त मस्त कार दिसत होत्या. असं वाटलं होतं एक घरी घेऊन जावं. मग मी घेतलं सामान. इथंही मंडप दिसला, इथं रोजचेच लग्न राहते बा. मग इथं लोक घेत होते चहाचा आनंद, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या रोड आहे, इथं तर आमच्या घराबाहेर गाड्यात लावल्या राहते. तुम्हाला काढता येते का अशी रांगोळी? आंटीनं काढली होती. तर आंटीचा दरवाजा लावून होता, तर माहीत पडलं आंटी गेली नेपाळ. लेपा किती मोठा कॉक्रोच आहे. तुमच्या इकडे राहते का असे कॉक्रोच? मग मी म्हटलं थोडंसं झाडही पाहून घ्यावं. पहा, हे आहे तुळशीचे झाड आणि हे आहे ॲलोवेराचं झाड. दिसत आहे ना मस्त. तुमच्या घरी आहे का असे झाड? नक्की सांगा. मग मीनं बांधून दिले टिफिन, स्वयंपाक केला तर. आणि हस्बंड गेले ड्युटीला, बघू शकता. मीनं बायगिन केलं आणि मग ते गेले ड्युटीला. तर आज आहे महापरिनिर्वाण दिन, तुम्हाला तर माहीतच आहे. तुम्हाला पण महापरिनिर्वाणाचे अभिवादन. मग मी तर पूजा केली आणि मग मी कशी दिसत आहो सांगा बरं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.